हॅलो. पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. शौर्य आणि चंदानी ब्रदर्स दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आणि पहिला चेंडू रोहित यांचा चौकार. दीपक पवार 50+ हा खेळाडू पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय आणि सामना करेल रोहित. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय सीमा रेषा पार, पण तिथे क्षेत्ररक्षक साईराज यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत लोहित यांनी. आतापर्यंत लोहित 2 चेंडूंचा सामना केलाय आणि 6 धावा ठोकल्यात आपल्या बॅटमधून. तिसरा चेंडू मात्र उत्कृष्ट कमबॅक केलाय दीपक यांनी. काहीसा हळुवार पद्धतीचा हा चेंडू लोहित यांना समजला नाही आणि चेंडू डॉट. चौथा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. काय षटकार ठोकलाय. आणि अशा प्रकारे संख्या झाले किती रे 12. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत दीपक आणि सामना करेल लोहित. वैयक्तिक 12 धावांवरती खेळत आहेत लोहित. चला मॅच चालू करा. आणि हा पुनश्च एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. अक्षरशः तुटून पडलाय दीपक वरती लोहित. षटकार दिला. षटकार आहे हा. हे चेक करायला सांगितलं. 2 मिनिटं चेक करतात. बाउंड्री चौकार आहे. 5व्या चेंडूवरती देखील चौकार ठोकलाय लोहितने आपल्या बॅटमधून. आयकॉन खेळाडू लोहित. टीम शौर्य सम्राट या संघाची धावसंख्या 16. ऑफ साइडचा हा चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 20. पहिलं पॉवर प्लेचं षटक अक्षरशः तुटून पडलाय रोहित. डीजे CBD मध्ये
बिग बॅश लीग आणि सीबीडी प्रीमियर लीग या दोन मानाच्या प्रीमियर लीग असतात सीबीडी खेळाडूंसाठी आणि या प्रीमियर लीगची सगळे खेळाडू आवर्जून वाट बघतात आणि एक प्रकारचे ही 3 दिवस म्हणजे सीबीडी मध्ये जत्रा असते क्रिकेटची. पहिला चेंडू बालू चंदानी यांचा आणि चेंडू जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मन्या यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. बाळू चंदानी 50+ हा देखील खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज आहे. अचूक टप्पा. हेमंत माने हा ठोकलाय षटकार. हेमंत ठाकूर यांच्या बॅटमधून हा आलेला सुरेख षटकार. अशा प्रकारे टीमची धावसंख्या झाली आहे 28. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत बालू चंदानी आणि सामना करतील हेमंत. अकुट टप्प्याचा हा चेंडू 1 धाव मात्र देऊन गेलाय हेमंत यांना. अशा प्रकारे एका धावेने संघाची धावसंख्या झाली 29. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या रन्स हव्या होत्या तेवढ्या रन्स आलेल्या आहेत. अकुट टप्प्याचा हा चेंडू बॅटची कडा लागून आणि थोडस सुरेख क्षेत्ररक्षण केलंय रवी यांनी. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. आणि धाव फलकावरती धावा लागल्या आहेत 31. दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. ऑफच्या दिशेने हा नो बॉल दिलेला आहे पंचांनी. आता मात्र बॅट्समन साठी परवाना असणार आहे फ्री हिट. आणि हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. एक वाईट नो दिला नाही. 36. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. अशा प्रकारे अतिशय महागडं षटक बालू चंदानी यांचं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 42 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये अक्षरशः तुटून पडले ते दोघे चंदानी ब्रदर्सच्या बॉलर्स वरती. 42 धावा ठोकल्यात त्यांनी आपल्या 2 षटकामध्ये. आता इथून पुढे येणाऱ्या बॅट्समन फक्त आणि फक्त षटकार चौकार मध्ये डील करतील, कारण त्यांच्यावरचं प्रेशर रिलीज केलंय लोहित आणि हेमंत या जोडीने. आता तिसरा षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी ऋषभ चंदानी. ऋषभ इम्पॅक्ट प्लेअर. आता नितेश आलेला आहे आतमध्ये आणि बालू चंदानी बाहेर. मितेश पटेल जर्सी क्रमांक 31. मितेश पटेल. ऋषभ यांचा सामना करतील हेमंत.
पहिला चेंडू नकारात्मक टाकलाय आणि एक धाव देऊन गेलाय समोरील संघाला. संघाची धावसंख्या झाली 43. खोलवर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय हेमंत यांनी. एका धावेवरती समाधान मानावं लागेल हेमंत यांना. संघाची धावसंख्या 44. तिसरी ओव्हर 44. आणि हा सुरेख चेंडू हाताळलाय ऋषभ यांनी आपल्या गोलंदाजीतून. 44 धावा धाव फलकावरती. आणि हा झेलबाज झालेला आहे लोहित. सुरेख झेल पकडलाय साईराज यांनी. 12 बॉल आणि 32 धावा आपल्या बॅटमधून काढल्यात अशा लोहित कुंदर आपल्या टीमसाठी नेहमीच कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि लोहित यांची जागा घेण्यासाठी आता मैदानात जर्सी क्रमांक 27 आहे का 21 22 रोहन ऋषभ यांचा सामना करतील. रोहन आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत ऋषभ. हा सुरेख चेंडू होता. हा रोहनला काहीसा समजला नाही हा चेंडू. आतापर्यंत ऋषभ यांनी 2 लगातार डॉट बॉल. थोडस कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागेल रोहनला, कारण समोर हेमंत उभा आहे. आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत रोहन. संघाची धावसंख्या किती? 45 धावा धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात ऋषभ यांनी आपल्या षटकामध्ये. आणि लोहित सारखा मोठा मासा त्यांच्या गळ्याला लागलेला आहे. चला क्षेत्ररक्षक त्वरित लावायचं आहे. यानंतरही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आपल्या संघातर्फे चौथा षटक घेऊन येत आहेत मनीष आणि सामना करतील रोहन. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा घेण्यात यशस्वी ठरते ही जोडी हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. पहिला चेंडू आणि चेंडूची बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय बालू यांच्या हातामध्ये. आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेत रोहन. आता हेमंत आतापर्यंत हेमंत यांच्या बॅटमधून धावा आल्यात 10. वैयक्तिक 12 धावांवरती खेळतायत हेमंत. अशा प्रकारे 2 धावाच्या नंतर संघाची धावसंख्या झाली
48 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथं षटक घेऊन येत आहेत मनीष आणि सामना करेल तो हेमंत यांनी आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि धावा केल्या आहेत 12. काय सुरेख फटका ऑफच्या दिशेने, लॉंगच्या दिशेने. एक धावानंतर संघाची धावसंख्या झाली 49. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत झालेत. चौथा चेंडू घेऊन येतोय मनीष आणि हा फटका चुकलाय, मात्र धाव देऊन जाईल 1. आणि अशा प्रकारे शौर्य सम्राट या संघाच्या 50 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातील आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे इथून पुढे 8 चेंडू हे टार्गेट सेट करणारे असतील. हळुवार पद्धतीचा हा चेंडू आणि सुरेख चेंडू हाताळलाय मनीष यांनी. हा 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 51. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 51. सकाळपासून आपलं मनोरंजन करतायत डीजे हमजा. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. रिक्वेस्ट आहे टीम मीटिंग थोड्या कमी करायच्या आहेत, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. थांबायचंय गोलंदाज. चला सामना चालू करायचा आहे. टाइम किती झाला सांग ते पण सांगेल. हे बॉलर नेम काय? श्लोक. हेलिकॉप्टर उडालाय आणि हेलिकॉप्टर जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय सुरेख फटका होता हेमंत त्याच्या बॅटमधून. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय श्लोक यांच्या आणि संघाची धावसंख्या झाली 55 धावा धावफलकावरती. 5वं षटक. श्लोक यांच्या दुसऱ्या चेंडूवरती अक्षरशः प्रहार केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या श्लोक यांनी आणि शेवटचं षटक हाणामारीचंच असणार आहे, यात काही डाऊट नाहीये, कारण एकच गडी बाद झालाय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय एका धावेकरता आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 57. 57 धावा धावफलकावरती. 5वं षटक आणि
आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत श्लोक यांनी. या 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात श्लोक यांनी. आणि हा उत्कृष्ट फटका, चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. ओव्हरचं इक्वेशन सांग. 69 झालं टोटल आता. हा. तर 6 नव्हता 69 बरोबर. 69 झालं. 4 बॉल 69. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. श्लोक यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती 6 धावा. अशा प्रकारे हेमंत यांनी आतापर्यंत 18 धावा घेतल्या आहेत 4 चेंडूमध्ये. आणि संघाची धावसंख्या झाली आहे हा नकारात्मक चेंडू पकडून 70 धावा धावफलकावरती. धन्यवाद पंच. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आणि हे 2 चेंडू टार्गेट सेट करणारे असतील शौर्य सम्राट या संघाच्या. थोडस कन्फ्युजन होतं शौर्य यांना. ह्याच्यापासून आलाय ना, ओपनिंग पासून थकला. पाणी पण देत नाही कसले शौर्य. पाचवा चेंडूवरती देखील प्रहार केलाय आणि चेंडू जाते सीमारेषा पार, षटकार. डीजे हमजा थोडक्यात वाचलेत कारण त्यांच्या डोक्यावरतीच लागणार होता हा चेंडू. आणि अशा प्रकारे 76 धावा धावफलकावरती. अजून देखील शेवटचा चेंडू बाकी आहे. हेमंत वैयक्तिक 38 धावांवरती खेळत आहेत. 13 चेंडू आणि 38 धावा. काय कामगिरी केली आपल्या संघासाठी हेमंत ठाकूर यांनी. आणि शेवटचा चेंडू डॉट. अशा प्रकारे 76 धावांवरती समाधान मानावं लागेल शौर्य सम्राट या संघाला. आणि लक्ष्य असेल चंदानी ब्रदर्स या संघाला 77 धावांचं, 77. शौर्य 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि पुढील मॅच जी होणार आहे कोण आहे, नेक्स्ट मॅच कोण आहे? हेलो, हाँ हाँ साथ नहीं रहे बाबा, ऑलरेडी मैंने शेड्यूल किया है, तू खाली दे दे उधर. हाँ मैंने शेड्यूल किया है, वापस से मत करने. बिग बॅश क्रिकेट BBL 2026 पर्व तिसरे. CBD बिग बॅश लीग 2026 पर्व तिसरे. या टॉस साठी डॅनियल ना, डॅनियल ब्रदर्स आणि अकाल ब्रदर्स, अकाल ज्योत यांना विनंती आहे की टॉस साठी स्टेडियम मध्ये जायचंय.
आत्ता जो सामना चालू होता या सामन्यामध्ये शौर्य सम्राट याने 76 धावा केलेल्या आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी 77 न. चंदानी ब्रदर. क्रिकेट म्हणजे थरार, क्रिकेट म्हणजे प्रहार, क्रिकेट म्हणजे रोमांच. CBD राजीव गांधी स्टेडियम मध्ये आपण सगळे प्रेक्षक क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतोय आणि अंपायर त्या पांढऱ्या टोप्या, पांढरा शर्ट आणि ती काळी पॅन्ट, अगदी मस्त अंपायर आहेत या पर्वासाठी आपल्याला लाभलेले आहेत. खरं तर सगळ्यात अकाल ज्योत टॉच विन केलेला आहे अकाल ज्योतने. जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट चाहत्यांचं आणि खेळाडूंचं पुनश्च एकदा BBL CBD क्रिकेट लीग मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. क्रिकेट हा शेवटच्या चेंडूपर्यंत अनिश्चिततेचा खेळ असतो. शौर्य सम्राट करून पहिला चेंडू घेऊन येत आहेत देसले सर. 77 धावा विजयासाठी करायच्या चंदानी ब्रदर्स यांना. 5 षटकांचा सामना असेल. बॉलरचं नाव काय? श्यामकांत देसले पहिला चेंडू घेऊन येत आहेत. सामना करतायत चंदानी ब्रदर. बॅट्समनची नावं सांगा. साईराज. 77 धावा करायच्यात. 5 षटकांमध्ये 77 धावांचं आव्हान आहे. पाहूया चंदानी ब्रदर्स. प्रशांत तडाके साहेबांकडनं देसले साहेबांसाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहा पहिला चेंडू अतिशय सुंदर असा मारलेला लेगच्या आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. 1000 रुपये लागू. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद. पहिलाच झटका चंदानी ब्रदर साठी. संघाची धावसंख्या 0 आणि बाद फलंदाज बाद. वरती घाई करण्याचे, आडवे तिडवे फटके मारण्याची अजिबात गरज नव्हते. आणि हा क्रिकेट आहे, यामध्ये तुमच्या चुकीची किंमत तुम्हाला तुमची विकेट देऊन चुकवावी लागते. खरं तर पहिला चेंडू होता, काही गरज नव्हते. अजूनही 77 धावा चंदानी ब्रदरला जिंकण्यासाठी 77 धावा करायचे. फलंदाज कोण आलाय नवीन? किरण. किरण देसले यांनी पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट काढली आहे आणि आपल्या संघासाठी अगदी अफलातून सुरुवात करून दिलेली आहे. किरण पहिल्या चेंडू. आता किरण आलाय. किरण वरती थोडासा दबाव, पहिली विकेट गेल्यामुळे त्याच्या किरण वरती थोडासा दबाव असेल. पाहूया तो दबाव झुगारून कशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू. पहिला चेंडू अतिशय सफलतापूर्वक टाकलेला. किरण यांनी मारलेला चेंडू तितकंच उत्तम असं क्षेत्ररक्षण. 1 धावेवरती समाधान मानावं लागते किरणला. संघाचं धावेचं खातं खुलतंय 1. चंदानी ब्रदरची धाव संख्या झाली 1. 2 चेंडू 1 विकेट 1 धाव. अतिशय सुंदर असं षटक आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 धाव 1 विकेट. आणि रिषभ आणि किरण साठी या ओव्हर मध्ये जर 4 चेंडू बाकी आहेत, षटकार मारला तर 500 रुपये आहेत. पर 6 500 रुपये. देसलेंचा तिसरा चेंडू. सामना करतोय तो ऋषभ. अतिशय सुंदर असा मारलेला चेंडू आणि हवेत चेंडू आणि फलंदाज बाद. 2000 लागू झालेले आहेत. पहा देसले गोलंदाज. अप्रतिम असं षटक आहे. एका षटकामध्ये 1 धाव 2 फलंदाज बाद आणि 2000चं पारितोषिकही त्यांनी आतापर्यंत जिंकलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे कॅच जमा करा.
3 चेंडू 2 विकेट 2 फलंदाज बाद आणि 1 धावा. अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी, लाईन आणि टप्पा अचूक भेदक गोलंदाजी. चंदानी ब्रदरच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. पहिलं षटक चालू आहे. चंदानी ब्रदर्स थोडस अडचणीमध्ये आलेला दिसतोय संघ. रवी देसले यांच्या 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 2 विकेट काढलेले आहेत त्यांनी आणि फक्त 1 धाव दिलेली आहे आणि 2000चं पारितोषिकही त्यांनी जिंकलेलं आहे. थोडं सर्वांना विनंती आहे की थोडा खेळ फास्ट झाला पाहिजे. आपल्याला अनेक अजून सामने या ठिकाणी होणार आहेत. देसले यांचा 4था चेंडू, सामना करतोय रवी. कव्हरच्या दिशेने तटकावलेला चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण, 1 धाव. पहिलं षटक चालू, 4 धावा 2 विकेट, 2 धावा. 4 चेंडू 2 धावा 2 विकेट. जिंकण्यासाठी 77 धावांचं आव्हान. अतिशय उत्तुंग असा फटका मारलेला आहे आणि मला वाटतं खणखणीत आणि दणदणीत असा चौकार. चंदानी ब्रदरच्या चौकारांचं या ठिकाणी खातं उघडतंय आणि संघाची धावसंख्या होती ती 6. किरणने दबाव आहे, तो दबाव चंदानी ब्रदर्स आता झुगारून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अतिशय सुंदर असा फटका आणि त्या फटक्याचा फायदाही त्यांना चौकार भेटलेला आहे. किरणच्या बॅटमधून आलेला खणखणीत आणि दणदणीत असा चौकार होता. देसले यांचा पुढचा चेंडू, सामना करतो किरण. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूवरती प्रहार केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावेवरती समाधान मानावं लागते किरणला. धावसंख्या झाली ती 8. नक्कीच या ठिकाणी जो दबाव आहे तो दबाव किरणने झुगारून लावलेला आहे. देसले सरांचं अतिशय 2 विकेट आणि 8 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि 2 विकेट. तसं पाहायला गेलं तर अतिशय उत्कृष्ट असा षटक. या षटकामध्ये 2 विकेट, अगदी आघाडीचे फलंदाज तंबूत परत लावलेले आहेत देसले यांनी. विघ्नेश आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. विघ्नेश, पहिलं षटक अतिशय सुंदर असं षटक होतो. 2 विकेट त्या षटकामध्ये त्यांना भेटलेले आहेत. विघ्नेशचं षटक पहिलं षटक आहे आणि सामना करतोय रवी. खर तर कट करण्याचा प्रयत्न केला आणि बॅटला लागून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय ते रवीला. विघ्नेशचा पहिला चेंडू खूप सुंदर असा चेंडू. धावसंख्या होते ती 9. क्रिकेट म्हणजे क्षणाक्षणांची उत्कंठा वाढवणारा क्रिकेट, सस्पेन्स वाढवणारा खेळ. विघ्नेश याचा दुसरा चेंडू, सामना करतो किरण. अतिशय सुंदर असा तटावलेला, कव्हरच्या दिशेने तटावलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. तो दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 11. खर तर चौकार हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच फलंदाजाच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी लागेल. कारण की 77 धावांचं लक्ष आहे. 5 ओव्हरमध्ये 77. 1 षटक संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू या ठिकाणी टाकून झालेले आहेत. विघ्नेशांचा तिसरा चेंडू, सामना करतो किरण. अतिशय सुंदर असा मारलेला फटका, पॉइंटच्या दिशेने मारलेला आणि मला वाटतं नक्कीच चौकार. चौकार किरणच्या बॅटमधून निघालेला हा मला वाटतं तिसरा खणखणीत आणि दणदणीत असा हा चौकार आहे. किरणने नक्कीच जे दबाव होता फलंदाजावरती
तो दबाव झुगारून अगदी तडाखेबंद सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे. धावसंख्या झाली 15. विघ्नेश सामना करतोय किरण. प्रत्येकाला आपल्या संघाला विजयी करायचंय. विघ्नेशचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर हवेत मारलेला फटका, मिड ऑनच्या दिशेने मारलेला फटका आणि पाहूया फलंदाज थोडस गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद करण्याची जी संधी होती झेल हातामधून निसटलेला आहे आणि ह्या झेलचा फायदा 2 धावा फलंदाजाने 17 धावा किरणला जीवदान भेटलेला आहे. पाहूया ह्या जीवदानाचा तो आपल्या संघासाठी काय फायदा करतोय. विघ्नेश सामना करतोय किरण आणि किरणने कट करून दिलाय चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढते किरणची, धावसंख्या वाढतीये चंदानी ब्रदर्सची. चंदानी ब्रदर्सची धावसंख्या झाली ती 18. अतिशय सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला निसर्गरम्य डोंगर आणि या झाडांच्या. विघ्नेश पंचांचा इशारा वाईड बॉल. मला वाटतं या इनिंग मधला हा पहिला वाईड चेंडू आहे. त्याचा फायदा नक्कीच बॉलही वाढतोय आणि एक धावही वाढते. धाव संख्या झाली आहे 19. विघ्नेश अतिशय सुंदर मारलेला फटका. पाहूया चौकार जातो की षटकार आणि पंचांचा इशारा षटकार. अतिशय खणखणीत आणि दणदणीत या चंदानी ब्रदर्स कडून मारलेला पहिलाच षटकार. अगदी जोरदार प्रहार केला चेंडूवरती आणि चेंडूला डायरेक्ट सीमा रेषेच्या बाहेर केलं आणि षटकार. धावसंख्या झाली ती 25. दुसरं षटक चालू आहे. थोडस महागडं षटक ठरते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. चंदानी ब्रदर्सची जिंकण्यासाठी 77 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू. त्याच्यामुळे शेवटच्या चेंडू पर्यंत कोण जिंकल हे काहीच सांगू शकत नाही. चंदानी ब्रदर्स अगदी फॉर्म मध्ये आलेले आहेत. चौकार षटकारांची या ठिकाणी आता बरसात होतीये. हे सामना करतोय किरण. अतिशय फॉर्म मध्ये असलेला किरण सामना करतोय ठाकूर यांचा. ठाकूर याचा चेंडू हवेत असणारा चेंडू आणि 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 फलंदाज गुरमीत अतिशय सुंदर असा झेल पकडलाय. फलंदाज बाद केलाय. अतिशय फॉर्म मध्ये चौकार षटकारांची बरसात करत असणारा किरण या ठिकाणी बाद झालेला आहे. चंदानी ब्रदर्स साठी मोठा झटका. ब्रदर्सच्या नवीन बॅट्समन आहे प्रतीक. हेमंत ठाकूर. ठाकूरने पहिल्याच चेंडूवरती फॉर्म मध्ये असलेल्या किरणला बाद केलं. नवीन फलंदाज प्रतीक सामना करतोय ठाकूरचा. ठाकूरने पहिल्याच चेंडूवरती विकेट घेऊन दबाव आणलेला आहे. पाहूया प्रतीक तो दबाव कसा झुगारून देतोय ते. प्रतीक ठाकूरचा सामना करणार आहे प्रतीक. चंदानी ब्रदर्सच्या आतापर्यंत 3 विकेट गेलेले आहेत. ठाकूरचा सामना करतोय प्रतीक.
अतिशय सुंदर आणि प्रतीकने मारलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने आणि पुन्हा फलंदाज बाद. सेम ठिकाण, सेम क्षेत्ररक्षक, सेम बॉलर, फक्त बॅट्समन वेगळा. ठाकूरचा जलवा या ठिकाणी प्रत्येकाला पाहायला मिळतोय. सेम ठिकाणी नवीन फलंदाज आहे समाधान, त्याच्यावरती प्रचंड दडपण आहे कारण की हॅट्रिकचा चान्स आहे तो ठाकूरसाठी. तो पाहूया ठाकूर हॅट्रिक मिळवण्यात यशस्वी होतोय का. समाधान ठाकूर आणि अतिशय सुंदररित्या कट करून दिलाय चेंडू आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. जे हॅट्रिकची संधी होती ते हॅट्रिकची संधी ठाकूरला मिळू दिली नाही. अगदी चेंडू कट करून सीधा सीमारेषेच्या बाहेर धाडलाय आणि संघाची धावसंख्या झाली ती 29 ना. ठाकूर याचा अतिशय सुंदर असं षटक आहे. 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत आणि प्रचंड चंदानी ब्रदर्स वरती प्रचंड दबाव निर्माण केलेला आहे. ठाकूर याचा चौथा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय, बॅटला कट केलाय आणि चेंडू जातोय तो बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. सलग 2 विकेट घेतल्या, त्यानंतर मला वाटतं सलग 2 चौकार दिलेत. थोडस परत एकदा जो फलंदाजावरती दडपण होतं ते सगळं दडपण त्यांनी झुगारून लावलंय. ठाकूर यांचा 5वा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटला कट झालाय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. चौतीस धावा झालेल्या आहेत. 76 धावांचं लक्ष आहे चंदानी ब्रदर. 13 बॉलमध्ये 43 धावा. ठाकूर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि आता 12 चेंडू 42 धावा. चौकार षटकार. आणि खेळाडूंना विनंती आहे, आयोजकांकडून विनंती येते की खेळ जरा फास्ट करा कारण की अजून अनेक सामने आपल्याला घ्यायचे आहेत. पंचांना विनंती करतो की तुम्ही सर्व खेळाडूंना सांगा जरा फास्ट घ्या, वेळ दौडू नका, आपल्याला अनेक सामने या ठिकाणी घ्यायचे आहेत. 3 ओव्हरच्या षटकानंतर 12 चेंडू राहील. नवीन गोलंदाज येतोय राहील. चंदानी ब्रदर्स वरती थोडस दडपण आहे. 12 धावामध्ये पहिला चेंडू राहीलचा, तोही पंचांचा इशारा वाईड चेंडू. 12 चेंडू 41 धावांचं लक्ष आहे. लक्ष थोडं कठीण आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करायला लागेल तर विजयापर्यंत संघ जाईल. राहील याचा पुढचा चेंडू. आता पंचांचा कुठलाही इशारा नाही, निर्धाव चेंडू. चौथ्या षटकामधील पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर हा निर्धाव चेंडू. रवी ऑन स्ट्राईकला रवी आहे. दुसरा चेंडू अतिशय सुंदररित्या मारलेला चेंडू. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, परंतु चेंडू चौकार जाण्यापासून गुरमीत सिंग यांनी वाचवलाय आणि किती धावा घेतल्यात? एकच धावेवरती समाधान मावला. जे विजयाकडे जायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त चौकार आणि षटकारांची आतषबाजी लागेल. 10 बॉलमध्ये 40 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार मारायला लागेल. राहील याचा तिसरा चेंडू. चंदानी ब्रदर्स थोडा अडचणीत असलेला संघ आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 9 चेंडू 40 धावा. थोडंसं कठीण.
परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असतो. शेवटच्या चेंडूपर्यंत कुणाचं पारडं जड सांगता येत नाही. राहील याचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटला कट झाला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. विजयापर्यंत जर जायचं असेल तर आता षटकारांची वरसाद लागेल. चौकारांनीही विजय येऊ शकणार नाही. 8 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. 8 चेंडू 39 धावा. राहीलचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर मिडऑफच्या दिशेने मारलेला, खूप सुंदर मारलेला फटका आणि चौकार. अतिशय सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. निसर्गरम्य आजूबाजूला डोंगर आणि या डोंगराच्या मध्ये राजीव गांधी स्टेडियम मध्ये हा CBD बिग बॅश पर्व 3 याचा हा सामना चालू आहे. 7 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने मारलेला फटका, परंतु तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी पळून काढलेल्या आहेत. आणि आता विजयासाठी 6 चेंडू 33 धावा. प्रत्येक 5 षटकार आणि एका चौकाराची गरज आहे. खरं तर सामना आता पूर्णतः एकतर्फी फिरलेला आहे. सामना हा पूर्णतः आता शौर्य सम्राटच्या बाजूने झुकलेला आहे. काय नाव आहे रे बॉलरचं नवीन? चंदानी ब्रदरचा नवीन गोलंदाज. बॉलरचं नाव काय? बॉलर सर, बॉलर का नाम? आर्यन सिंग. पहिला चेंडू आर्यनचा, तोही वाईट चेंडू आणि धाव संख्या 1ने 6 चेंडू 32 धावा. 6 चेंडू. अतिशय सुंदर मारलेला फटका. पाहूया चौकार जातोय की षटकार, परंतु पंचांचा इशारा. काय चौकार? षटकार. षटकार 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 आहे. इथे आम्ही आमच्या लाईव्ह मध्ये पाहिलेलं आहे, आमच्या स्क्रीनवरती पाहिलेला आहे. हा षटकार आहे. 5 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज आहे जिंकण्यासाठी चंदानी ब्रदर्सला. आणि फलंदाज बाद त्रिफळाची. पूर्णतः हा सामना चंदानी ब्रदर्सच्या हातातून निसटलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण की आता प्रत्येक चेंडूवरती षटकारांची गरज आहे आणि तितकाच समोर ताकदीचा गोलंदाज आहे. या ठिकाणी जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं रोहित पंडित कडून मंथनने जर 6 मारला, षटकार मारला, तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मारलेला त्यांनी षटकार नाही पण चौकार नक्कीच मारला. आणि चौकारासाठी पारितोषिक डिक्लेअर नव्हतं, त्यामुळे फक्त या चौकारामुळे संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 4 चेंडूमध्ये 3 चेंडू 22 धावा. अशक्य अशक्य अशक्य. मंथननी मारलेला हा चौकार 3 चेंडू 22 धावा. षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि निर्धाव चेंडू अतिशय सुंदर मारण्याचा प्रयत्न केला, उलट्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्धाव चेंडू. आणि 2 चेंडूमध्ये जवळजवळ चंदानी ब्रदर्सच्या हातामधून हा सामना
निसटलाय असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. 2 चेंडू 22 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, फलंदाज बीट झालाय आणि चेंडू बॅटला लागला आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी, परंतु 1 आणि 2 धावांनी विजयाचा रथ विजयपथापर्यंत आपण घेऊ शकत नाही. आता 1 चेंडू मध्ये 2 काढले. एक बॉल 21 धावा. 1 बॉल 21 धावा. शेवटचा चेंडूही निर्धाव आणि हा सामना विजयी ठरलाय तो शौर्य सम्राट चंदानी ब्रदरचा या ठिकाणी पराभव झालाय. सामनावीर या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे. या हिरवळी